ग्रीन टी आवडत नाही? मग हा एकदा चहा नक्की पिऊन बघा. जेवण झाल्यानंतर 30 मिनिटांनी तुम्हाला फक्त हा अर्धा कप चहा प्यायचा आहे. आता कपची साईज सुद्धा बघू शकता. चहाच्या कपच्या अर्धा कप आहे. शिवाय चवीला सुद्धा उत्तम लागतो आणि मेटाबॉलिझम वाढवतो, वेट लॉस जबरदस्त पद्धतीने करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या शरीरात फॅट लॉस होण्याचं काम हे करतं आणि तुम्ही जे जेवलात ते डायजेस्ट प्रॉपर होण्याचं काम सुद्धा हा चहा करतो. ज्यांना कोणाला ग्रीन टी आवडत नाही, पण त्यांना असं करायचंय की फॅट लॉस करायचंय, वेट लॉस करायचंय, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुठेही स्किप करू नका. जबरदस्त पद्धतीने तुम्हाला याचा रिझल्ट मिळणार आहे. आता तुम्ही इकडे बघू शकता, मी ना स्टीलचंच भांडं घेतलेलं आहे आणि आपल्याला स्टीलचंच भांडं घ्यायचं आहे. अॅल्युमिनियमचं भांडं घेऊ नका. स्टीलचाच वापर आपल्या किचनमध्ये व्हायला पाहिजे. आता मी फक्त माझ्यासाठी बनवत आहे, त्यामुळे मी प्रमाण फक्त 1 कप देणार आहे. तुम्ही जेवढे व्यक्ती असणार त्या हिशोबाने तुम्हाला जेवढं बनवायचं तेवढं कप पाणी. पर पर्सन 1 कप. हा जो कप आहे बस एवढाच कप घ्यायचा. हा चहाचा कप असतो तो घ्यायचा. जास्त मोठं घ्यायची गरज नाही आहे. एवढं सुद्धा सफिशियंट होऊन जातं. आता जी गॅसची आच आहे ती थोडी मीडियम ठेवायची. हा एवढा गुणकारी आहे, की यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि सगळ्यात विशेष म्हणजे आपलं शरीर डिटॉक्स होतं. आता इथे आपण हळू-हळू सगळे पदार्थ टाकणार आहोत. जे काही पदार्थ टाकणार आहोत, ते सगळे आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल होतात. आता मी इकडे सगळ्यात पहिले टाकत आहे चिमूट भरून ओवा. ओव्यामध्ये थायमोल असतं, जे पचनक्रिया सुधारतं. म्हणजे अर्जिन, गॅस, पोटदुखी आणि पोटफुगीसारखे जे काही तुम्हाला होतं ना, ते पूर्ण कमी करण्याचं काम ओवा करतं. ओवा थोडा तुम्हाला उन्हाळा आहे त्यामुळे उष्ण वाटू शकतो, त्यामुळे आपण चिमूटभरच घेतलाय. पण ओव्यामुळे पचन क्रिया खूप चांगली सुधारतं आणि आपल्याला गॅसेस वगैरे होत नाहीत. त्यानंतर आपण ज्या इन्ग्रीडियंट टाकणार आहोत, हे तुम्ही जर गावाकडच्या भागात राहत असाल, तर तुम्हाला अगदी फ्रेश मिळेल. पण मला इकडे काही अवेलेबल झालं नाही, त्यामुळे मी असा एक डब्बा घेतलेला आहे बघा. आणि हे मी केरळहून आणलं होतं, पण हे ऑनलाईन सुद्धा मिळतं. मी प्रॉडक्ट टॅग केलाय, तुम्ही घेऊ शकता. तर याला म्हटलं जातं बघा गोकर्णाची फुलं आणि सुकल्यानंतर ते काहीसे असे दिसतात बघा. मस्त फुल असतं बघा हे. याला ब्लू बटरफ्लाय फ्लॉवर सुद्धा म्हटलं जातं किंवा अपराजिता सुद्धा म्हटलं जातं. अँटीऑक्सिडंटचा पॉवर हाऊस आहे हा. 2 ते 3 फुलं मी टाकले त्यामुळे कलर सुद्धा चांगला येतो. पण हे खूप खूप जबरदस्त आहे. यात शंखपुष्पी किंवा अपराजिता असं म्हटलं जातं, जे की तुम्ही कधी ऐकलं असेल. आता मी इकडे याला उकळी यायला लागली त्यामुळे मंद आच करत आहे. हे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी खूप उत्तम आहे. यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपलं केस आणि त्वचेचं आरोग्य सुद्धा सुधारतं आणि हा जो काही फुलांचा चहा आहे ना, हा स्ट्रेस कमी करतो आणि आपलं मधुमेह जे आहे म्हणजे शुगर ती नियंत्रित ठेवण्यास सुद्धा मदत करतो. त्यामुळे खूप जबरदस्त आहे. ज्यांना कोणाला खूप स्ट्रेसफुल लाईफ असेल, आता ज्यांची कोणाची काय सगळ्यांचीच तशी लाईफ झाली आहे, तर हे तुमच्या डाएटमध्ये तुम्ही नक्की इन्क्लूड करा. चला आता आपण पुढचा इन्ग्रीडियंट टाकणार आहोत, जो की मसाल्यासाठी खूप सर्रास आपण वापर करतो आणि तो आहे धने. तर हे बघू शकता अगदी धने सुद्धा मी चिमूटभर घेतलेले आहेत. हे ना सगळ्यात महत्त्वाचं पचनशक्ती वाढवतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सुद्धा हे मदत करतात आणि धने तसं उन्हाळा आहे, उष्णता भरपूर आहे, त्यामुळे आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम सुद्धा धने करतात. जास्त टाकायचं नाही, सगळे इन्ग्रीडियंट 1 कप आहे, त्यामुळे कमी-कमीच टाकायचं आहे आपल्याला. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते. आणि पहिल्यांदा बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. फेसबुकवर बघत असणार तर नक्कीच फॉलो करा. आता पुढचा इन्ग्रीडियंट आहे तो म्हणजे धने. धने हा पचनशक्ती तर वाढवतो, पण सगळ्यात महत्त्वाचं आपली जी पोटाची चरबी आहे ना, ती कमी करण्यास खूप मदत करतं. आपल्या शरीरामध्ये जी काही चरबी आहे ती वितळण्याचं काम हा जिरे करतो. त्यामुळे जिरे सुद्धा चिमूटभर टाकत आहोत आपण. सगळ्या गोष्टी आपण फक्त चिमूट भरून यामध्ये वापरलेल्या आहेत, जेणेकरून काय होईल तर एका याच्यासाठी एकदम व्यवस्थित होऊन जाईल. आणि हा कसा घ्यायचा काय हे समोर मी तुम्हाला सांगणारच आहे. आता बघा आपण यामध्ये टाकणार आहोत ती म्हणजे ही दालचिनी. तर एवढा तुकडा टाकायची गरज नाही. अगदी थोडासा तुकडा मी घेणार आहे. दालचिनी आवर्जून आपल्याला टाकायची आहे. दालचिनीची पावडर असेल ती टाकू शकता. एक तुकडा मी दालचिनीचा यामध्ये टाकलेला आहे. दालचिनी आपलं ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज याच्यामध्ये असतात, त्यामुळे आपल्या शरीरातील सूज कमी करण्याचं काम सुद्धा ही करते. बऱ्याच जणांना फॅट असतं ते पण असं वाटतं की त्यांच्या अंगावरती भरपूर सूज आहे, वॉटर रिटेन्शन होतं. अशांनी दालचिनी नक्की इन्क्लूड करावी. ज्यांना कोणाला शुगर वगैरे आहे त्यांनी दालचिनी यामध्ये नक्की इन्क्लूड करावी. आता हे मंद आचेवरती चांगलं उकळू द्यायचंय. हा जो 1 कप भरून घेतला होता,
तर हा आपल्याला 3/4 होईल एवढाच करायचा आहे, जास्त करायचं काम नाही. आता सगळ्यात मेन इन्ग्रीडियंट मला हा खरंच खूप मेन वाटतो आणि खरं तर याचं महत्त्व फक्त आपण भाज्यांपुरतं ठेवलंय. पण हे आपल्या शरीराला किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगते. तर हे बघू शकता फक्त चिमूटभर हळद टाकायची. तुमच्याकडे ओली हळद असेल तर नक्की टाका. पण आता ओली हळद मला सुद्धा मिळाली नाही त्यामुळे मी ही हळदीचा वापर करतेय आणि ही ना मी स्पेशली बघा केरळहून आणली होती आणि इतका सुंदर जसं आपण हळकुंड फोडतो आणि तसा स्मेल आहे याचा त्यामुळे मी याचा वापर ना असं माझे डिटॉक्स वॉटरमध्ये नक्की करत असते. आता गोकर्णाची फुलं आहेत तर त्याचा ब्ल्यू कलर येतो आणि हळद टाकली तर त्याचा पिवळा कलर असतो. त्या दोघांचाही कॉम्बिनेशन होतं आणि असा वेगळाच कलर तयार होतो. पण हे एकदम जबरदस्त आहे आणि ग्रीन टीमुळे तुम्हाला जी काही डोकेदुखी होती आहे किंवा ग्रीन टीची टेस्ट आवडत नाही त्याला रिप्लेसमेंट हे एकदम जबरदस्त आहे. हे सगळे पदार्थ आपल्या शरीरामध्ये खूप खूप इम्पॉर्टंट काम करतात. हे मिश्रण हे जे काही सगळे बनणार आहे या पदार्थाची पूर्ण अर्क आपल्या चहामध्ये येणार आहे. ह्यामुळे जे आहेत आपलं मेटाबॉलिझम जबरदस्त पद्धतीने वाढतं आणि चरबी कमी करण्यास मदत करतं. मेटाबॉलिझम म्हणजे काय तर फॅट मेटाबॉलिझम जबरदस्त पद्धतीने वाढतं. आपलं फॅट चं रूपांतर ऊर्जामध्ये होतं आणि त्यामुळे आपलं फॅट लॉस जबरदस्त पद्धतीने होतं. रोजच्या आहारात आपल्याला हा चहा घ्यायचा आहे. जेवण झाल्यानंतर 30 मिनिटांनी आपल्याला हा चहा घ्यायचा आहे. आता तुम्हाला जर टाईम नसेल तर तुम्हाला वेगळं ऑप्शन म्हणजे ग्रीन टी आहे. तुम्ही ग्रीन टी नक्की घेऊ शकता किंवा ज्यांना ग्रीन टी आवडत नाही त्यांनी स्वतःच्या बॉडीला सवय लावण्यासाठी पहिले ह्या चहापासून सुरुवात करा. हा चहा 21 दिवस घ्या आणि 21 दिवसांनंतर मग तुम्ही जो आहे तो ग्रीन टीवर स्विच करू शकता जर तुमच्याकडे टाईम नसेल तर. ओवा, जिरं, धने यामुळे गॅस, ॲसिडिटी बिलकुल होत नाही. बऱ्याचदा आपल्याला वजन वाढीचा प्रॉब्लेम हा सुद्धा असतो, की आपली गट हेल्थ चांगली नसते. आपलं मेटाबॉलिझम प्रॉपर नसतं. आपलं जेवण झाल्यानंतर आपल्याला खूप गॅसेस होतात. आपलं पोट साफ होत नाही. अशांनी त्यांच्या डाएटमध्ये हा चहा नक्की इन्क्लूड करावा. आता ज्यांना कोणाला चहा स्किपच करायचा आहे, वेट लॉस चांगलं करायचं आहे, तर पहिले तुमची जी दुधाचा चहा आहे त्यापासून साखर कमी-कमी करत जा. साखर कमी करत गेला, की जर तुम्हाला तो चहाच कंप्लीट बंद करायचा आहे, तर त्याऐवजी तुम्ही हा चहा सुद्धा घेऊ शकता. मंद आचेवरती हे चांगलं होतंय बघा. म्हणजे जेव्हा तुमचं जेवण झालं जेवण झाल्यानंतर जेव्हा 15 मिनिटांनी तुम्ही थोडाफार वॉक करता, तेव्हा हे करायला ठेवायचं आणि त्यानंतर हे होऊ द्यायचं आणि नंतर हे तुम्ही सिप-सिप करून प्यायचं आहे. ते पण मी तुम्हाला समोर सांगणार आहे. हा तुम्ही काढा सुद्धा म्हणू शकता. म्हणजे सर्दी, खोकला आला असेल तेव्हा सुद्धा हे खूप जबरदस्त आहे. आता याच्यामध्ये ना तुम्ही लिंबू सुद्धा टाकू शकता. आता लिंबू याची टेस्ट वाढवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं लिंबू क्लीन सुद्धा करतो. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की लिंबू टाका. आज माझ्याकडे नाहीये त्यामुळे मी लिंबाचा वापर करत नाही आहे. आणि जर तुम्हाला याची सुद्धा टेस्ट आवडली नाही आणि तुम्हाला असं वाटलं की थोडंफार गोड पाहिजे, तर तुम्ही गुळाचा थोडासा खडा टाकू शकता. पण लक्षात घ्या साखर, गूळ हे सगळं साखरेचंच आहे, गोडचंच आहे. असं नाही की गूळ हा हेल्दी असतो. असतो हेल्दी पण मग आपण काय करतो साखर रिप्लेस करून गूळ अति जास्त खात जातो. त्यामुळे आपल्याला गोड तर बंदच करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि पाण्याची क्वांटिटी सुद्धा कमी झालेली आहे. हा आता आपण गाळून घेणार आहोत आणि हा पिणार आहोत आपण सिप-सिप करून. आता तुम्ही बघू शकता जेव्हा आपण यामधून हे करतो ना, त्यानंतर हे वरचं राहतं बघा, तर त्याचं काय करायचं हे सुद्धा मी सांगते कारण ते सुद्धा तुम्ही फेकू नका. ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे. आता तुम्ही बघू शकता मी गॅस बंद केलेला आहे. भरपूर हे गरम आहे. आता आपण हे गाळून घेणार आहोत आणि याची क्वांटिटी तुम्हाला दाखवते. पूर्ण अर्धी झालेली आहे. आता बघा हा जो उरलेला आहे ना, याच्यामध्ये आता टाकायचंय पाणी. आता आपल्याला दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पाणी प्यायचं असतं. याच्यामध्ये पाणी टाका आणि नंतर हे पाणी तसंच 1 तास पाणी त्यातच ठेवा आणि नंतर हे गाळून घेऊ शकता. पण हे वाया घालवू नका आणि नंतर मग तुम्ही हे फेकून देऊ शकता. कारण यामध्ये अजून अर्क आहेच. आपण जास्त वेळ तर नाही केलाय. फक्त एक 5 मिनिट मॅक्स टू मॅक्स आपण केलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता, हा चहा आपल्याला सिप-सिप करून प्यायचा आहे. आता बघा माझं नुकतंच जेवण झालं आहे आणि मी चहाच करत होते, तर मला असं वाटलं, की चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. तर हा जो चहा आहे, हा मला जेवण आताच 30 ते 35 मिनिट झालेत. 30 मिनिट झाल्यानंतर किंवा 45 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही हे घेऊ शकता हा चहा. पण 1 घंट्याच्या आतमध्येच आपल्याला घ्यायचं म्हणजे आपण जे खाल्लंय ते प्रॉपर पद्धतीने डायजेस्ट होईल. आणि जर तुम्ही जेवण झाल्यानंतर 30 मिनिटांनी ताक पीत असाल, तर मग मात्र तुम्ही ताक पिल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही हे घेऊ शकता.
खूप जबरदस्त आहे. टेस्ट पण अप्रतिम लागते. गूळ, साखर टाकायची गरज नाही आहे. ज्यांना ग्रीन टी आवडत नाही त्यांनी हे नक्की, नक्की ट्राय करावं. तुमच्या समोर आता मी सिप-सिप करून हे पिणार आहे. चहा जसा आपण पितो ना एन्जॉय करत, बस तसंच प्यायचंय. यामध्ये तुम्ही 2 ते 3 थेंब लिंबाचे टाकू शकता. जेव्हा तुम्ही यामध्ये लिंबू टाकता ना, तेव्हा याचा कलर अजून चेंज होतो. कारण याच्यामध्ये हळद टाकली आहे. हळदीचा पिवळा रंग असतो. फूल टाकले आहेत आपण गोकर्णाची, त्याचा रंग निळा असतो आणि लिंबू टाकल्यामुळे त्याचा जांभळा जसा कलर तयार होतो. कारण लिंबामध्ये ॲसिड असतं त्यामुळे. आणि हे बघू शकता मस्त असा आपला चहा झालाय. सिप-सिप करून पिऊयात. जर काहीही तुम्हाला प्रश्न असेल, मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. मी नक्कीच देईन. मी काही डायटिशियन नाहीये. पण मी माझा जो अनुभव आहे, मी आता जी तुमच्यासोबत वेट लॉस सीरीज चालू केलेली आहे, जे टप्प्याटप्प्याने आपण चाललोय, बस तेच तुमच्यासोबत शेअर करते. माझे एक्सप्रेशन बघितले, टेस्ट अप्रतिम लागते. कारण मला आता याची सवय झालेली आहे. वेट लॉसची पावडर थोडी कमी केलेली आहे. कारण थोडं गरमी खूप जास्त वाढली आहे. पण एकतर कधी ग्रीन टी घेते, टाईम नसला की बनवायला ग्रीन टी घेते किंवा कधी हे घेते, पण हे मॅन्डेटरी आहे घेणं. तुम्ही हा चहा एकदाच बनवून ठेवू शकता. ब्रेकफास्ट झाल्यानंतर 30 मिनिटांनी प्या. लंच झाल्यानंतर 30 मिनिटांनी प्या आणि डिनर झाल्यानंतर 30 मिनिटांनी प्या किंवा तुमच्या बॉटलमध्ये 3 ते 4 लिटर आपल्याला वॉटर इंटेक कंप्लीट करायचा असतो. त्यामध्ये सुद्धा तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट टाकून ठेवू शकता. सो चला आता मी हे एन्जॉय करते. तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. फेसबुकवर बघत असणार फॉलो करा आणि युट्यूबवर बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.